महाराष्ट्रात उद्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काल आपण जर पाहिलं तर सगळ्या प्रचाराच्या तोफा थंडवल्यात। आता केवळ काहीच तास मतदानासाठी शिल्लक आहेत। तत्पूर्वी स्थानिक पत्रकारांना जे मागच्या काही दिवसांमध्ये जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। वेगवेगळ्या दैनिकांचे पत्रकार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांची मतं या निमित्तानं जाणून घेणार आहोत। खरं तर या आजच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे मागच्या निवडणुकीमध्ये वेगळ्या ठिकाणी होते, या निवडणुकीमध्ये वेगळ्या ठिकाणी आहेत। मागच्या वेळेचा भाजपचा उमेदवार वेगळा होता, यावेळेस वेगळा आहे। कुटुंबातला असला तरी वेगळा त्या उमेदवार आहे। यासोबतच जे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांच्यासोबत होते, ज्यांना उमेदवारी पण मागच्या वेळेस लढली होती, तेच पुन्हा उमेदवार आहेत, मात्र ते महाविकास आघाडीसोबत आहेत। एकंदरीतच या निवडणुकीमध्ये काय काय गोष्टी पाहायला मिळाल्या, काय काय या सर्व स्थानिक पत्रकारांचं ऑब्झर्वेशन आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। भागवत तावरे असतील, यासोबतच खताळ असतील, यासोबतच सकाळचे पत्रकार देखील आपले दत्ता देशमुख आपल्याचे सर्व मंडळी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुरुवातीला भागवत तावरेंकडे आपण जाऊया, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, ज्या पद्धतीनं मागच्या 15 दिवसांमध्ये प्रचाराच्या तोफा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या, काल थंडवल्या, काय वाटतं या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं काय होईल, कोणते मुद्दे चर्चेत होते? बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती जातीय मुद्दे झाली। जातीय पातळीवर ही निवडणूक गेली हे नक्की आहे, मात्र केवळ जातीय निकषावर लढले का तर नाही, अनेक मुद्दे आहेत। भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 5 वर्षातला सत्ता काळातला काळ असेल, मोदींचा काळ असेल, या काळामध्ये संविधानाची बदलण्याची जी चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या भावांचा, शेती पीक मालांचा भावांचा चर्चा झाली आहे। बीडमध्ये जातीय आकुंचन झालं का तर 100% झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट आहे का तर नक्की आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने त्यात ओबीसी उमेदवार देणं आणि ओबीसी मध्ये सुद्धा प्रस्थापित देणं, या मुद्द्यांमुळे जनता विरुद्ध प्रस्थापित किंवा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं एक पिक्चर या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे आणि त्यावरूनच मतदान करण्याची मानसिकता, मतदान करण्याचा निकष, त्याची मापकं तयार झालेली आहेत। आणि मला असं वाटतं बीड जिल्ह्याची ही जी निवडणूक आहे आणि तिचा जो निकाल आहे तो निकाल त्याला रिप्रेझेंट कराल। आपण पाहतोय की प्रामुख्यानं मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं जातीय गणित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली, ती कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये इम्पॅक्ट करताना पाहायला मिळतील अशा पद्धतीचं मत आहे। सर, काय सांगाल आपण स्थानिक पत्रकार असल्यामुळं बारकावे आपल्या नजरेतून सुटत नाहीत, अनेक वेळा जिल्हाभर फिरणं होतं, काय काय प्रामुख्यानं तुम्हाला गोष्टी आढळल्या? जातीचा मुद्दा जसं तावरे साहेबांनी सांगितलं की तो यावेळेस पहिल्यांदाच जात ही राजकारणात येऊ लागली। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा उमेदवारी एका पक्षाची जाहीर झाली, उमेदवारी भाजपची, तर तेव्हा पंकजा मुंडे जिल्ह्याच्या वेशीवरच आल्या। तेव्हा म्हणलं की मला याची खंत वाटते की माझी जिल्ह्यात पाऊल टाकण्याच्या अगोदरच जात काढली जाते। ॲक्च्युली तेव्हा समोरचा उमेदवारही, जसं देशमुख आमची चर्चा झाली तर तेव्हा समोरचा उमेदवारही डिक्लेअर नव्हता, पण त्याच्या अगोदरच जात काढली जाते। मग ही जात कोणी काढली, मग याच्या जातीला कोणी उत्पत्ती दिली, आणि त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे जसं की 29 एप्रिलला जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेऊन सगळं चित्र स्पष्ट झालं, तेव्हापासून काल रात्रीपर्यंत म्हणजे शनिवारी रात्री 5 वाजेपर्यंत, सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराच्या प्रत्येक सभेमध्ये फक्त जातीचा मुद्दा धरून येतो। प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही जाती धर्माला हा जिल्हा मानणार नाही आहे, पण ही जात आली कुठून हा मूळ प्रश्न होता। खरं तर शरद पवारांचं भाषण कालचं असेल, पंकजा मुंडेंचं भाषण असेल, प्रामुख्यानं हेच मुद्दे, ज्या पद्धतीनं खताळ साहेब म्हणत होते, हेच मुद्दे प्रामुख्यानं जाती संदर्भातले पाहायला मिळाले। काही वेळापूर्वीच मनोज जरांगेंची आम्ही रॅली कव्हर केली, संपूर्ण बीडमध्ये अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होतंय, प्रचंड गर्दी पाहायला मिळते। मनोज जरांगेंनं जे आंदोलन केलं किंवा याच्या अगोदरचं बीड जिल्ह्यात पण एकदा ठोक आंदोलन झालं होतं, त्यावेळेस बीड जिल्ह्यातले 20 तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या आणि आता 50 तरुणांना आत्महत्या केलं आरक्षणासाठी। आरक्षणाच्या आंदोलनावर अगदी सहज तुम्ही ठिय्या आंदोलन केलं, रॅली काढली तरी तुमच्यावर केस झाल्या, तर त्याच्यामुळे तो एक उद्रेक आहे समाजात। परंतु याच्या पुढे जाऊन बघितलं तर काही शेतकरी असतील, तरुण असतील, उद्योग असतील, हे सगळ्या जातीतल्या लोकांचे वेगळे वेगळे मुद्दे। आपण फक्त दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी हे पाहतोय, परंतु याच्या पुढे एक शिक्षित तरुण आहे, याच्या पुढे उद्योग आहे, याच्या पुढे कोणाला तरी नोकरी पाहिजे, हे जे काही सरकारचे अपेक्षा आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे। आणि तो पण एक अंडरकरंट आहे, म्हणजे बियॉन्ड द कास्ट, त्याच्या मागं पण आहे, कारण मी तो पाहिलेला आहे। शेतीमालाला भाव नाही, म्हणजे आमच्या कापसाला 2014ला देखील 4000 रुपयेच भाव, त्यावेळेस देखील सोयाबीनला 4000 रुपयेच भाव आणि 24ला देखील 4000, पण तुमचे खताचं पोतं 450 रुपयाचं 1350ला झालं।
आणि तुम्ही सांगता आम्ही 6,000 रुपये दिले, म्हणजे शेंगदाणा ठेवून देवारा मारताय असं शेतकरी मानतायत. तुम्ही आम्हाला 6,000 रुपये देतात, पण मला वर्षाला 20 खताचे पोते घ्यावं लागते, ते माझे 20,000 एक्स्ट्रा चालले. मला त्यावेळेस सालगडी 50,000ला मिळत होता, तो आता 1.5 लाखाला मिळाला. हे पण प्रश्न आहेत. म्हणजे निवडणूक ही फक्त त्याच मुद्द्यावर आहे. इतर ठीक आहे, संविधान बदलण्याचा विषय असेल, मुस्लिम आरक्षणाचा असेल, पंतप्रधान मोदी काय बोलतात, हे स्टेजवरचे भाषणं झाले. परंतु त्याच्या पलीकडचा पण एक घटक आहे आणि तो सगळ्या समाजात आहे, त्याचे पण मुद्दे आहेत आणि त्याचा पण एक स्पार्क आहे. आपण पाहतोय की स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. खरं तर भागवतजी, मला सांगा की ज्या पद्धतीनं खरं तर या जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे, मागच्या काळामध्ये 2 महत्त्वाचे पक्ष राज्यातले फुटले, त्याचा काही इम्पॅक्ट इथं जाणवतोय का? त्याचा इम्पॅक्ट जर आम्हाला बघायचा असेल ना, तर त्याचा इम्पॅक्ट चीड या रूपामध्ये बघावं लागेल आम्हाला. शिवसेना फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, हे सामान्य लोकांना रुचलेलं नाहीये. तुम्ही चित्र बघता, तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, हे चित्र फक्त केवळ बीडमध्ये नाहीये. भारतीय जनता पार्टीबद्दलचा जो संताप निर्माण झालेला आहे, तो केवळ कुठल्या एका उमेदवाराबद्दल आणि तो उमेदवार कुठल्या जातीचा आहे या निकषावर झालेला नाहीये. एक 5-6 मुद्दे आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने राजकीय काम झालेलं आहे भाजपकडून, सत्तेचा ज्या पद्धतीने वापर झालेला आहे, यंत्रणा ज्या पद्धतीने काम करत आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आमच्याकडे प्रवेश केला तर मग कुठलाही चुकीचा भ्रष्ट नेता त्यांना चालतो. मग हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. काय चित्र होतं की अरे काय होणार आहे, किती खासदार येणार. आज काय पिक्चर आहे सांगा महाराष्ट्रामध्ये. 25 अधिक आघाडीचे खासदार आले तर कुणाला आश्चर्य नको. हे चित्र लोकांनी दाखवलेलं आहे. याच्यामध्ये यंत्रणा म्हणून मी शिवसेना आणि शरद पवारांना खूप कमी मार्क देईल. हे जनतेने पिक्चर क्रिएट केलेला आहे. बीडमधल्या सुद्धा जी निवडणूक आहे, कोण बजरंग सोनवणे, ज्याच्याकडे पीए नाही. आणि पंकजा मुंडेकडे माहिती तुम्हाला 18 असे प्रस्थापित नेते आहेत की ज्यांच्याकडे 4-4 पीए आहेत. साहेब, पंकजा मुंडेंचा ताफा निघाला ना तर 50 गाड्यांचा निघतो. बजरंग सोनवणेच्या माठीमागे 1 गाडी असते साहेब. त्याच्या घरातली मुलगी, पत्नी आणि 2 मुलं, सोडलं तर यंत्रणा नाही आहे त्याच्याकडं. मात्र निवडणूक पिक्चरमध्ये कशी आली, सामान्य लोकांनी ती हातात घेतलेली आहे. म्हणजे कोण निवडून यायला पाहिजे आणि कोण निवडून येऊ शकतो हा आपला नाहीये. तो काही होईल, लोकशाही आहे. मात्र जे प्रचारामध्ये आम्ही चित्र पाहितलं, पिक्चर पाहितला, तो सामान्य लोक प्रचंड भूमिकेमध्ये आलेत. कोण बजरंग सोनवणे आम्हाला माहित नाही, मात्र तो कुणाला रिप्रेझेंट करतोय, भारतीय जनता पार्टीच्या समोरच्या व्हाईसला, आणि मग त्याला सपोर्ट करा. लोकांनी हातात घेतलंय. लोकांना असं वाटतं की नाही आता एकदा, आणि आम्ही ज्या म्हणतो का मोठ्या समाजाचा बजरंग मोठ्या समाजाचा असण्यापेक्षा तो विस्थापित आहे. आणि तो या निवडणुकीमध्ये अप्रिशिएशनचा मुद्दा आहे आणि तो अप्रिशिएट झालेला आहे असं मला वाटतं, जे मी पाहतो. राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. परवा फडणवीसांना सभा झाली, काही उमेदवारी घोषित केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आगामी काळात काय चित्र असेल विधानसभेला? इथली निवडणूक आहे ना, मुळात उमेदवार जरी भाजपचा असला तरी इथली सगळी प्रचार यंत्रणा आणि निवडणूक अजित पवारांचा गट घेतोय. धनंजय मुंडे लीड करतायत या यंत्रणेला. जर धनंजय मुंडे मायनस करा, पंकजा मुंडे मोठ्या फरकाने जातील. मात्र धनंजय मुंडेंच्या प्रभावामुळे निवडणूक चुरशीची आहे. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो विधानसभेचा मुद्दा आहे साहेब, पंकजा मुंडेंच्या सोबत फिरणाऱ्या लोकांमध्ये 3 इच्छुक आहेत प्रत्येक मतदारसंघाने आहे. आता एकच आमदार होणार आहे, एकच उमेदवार होणार आहे, मग दोघांनी काय करायचं हा सुद्धा पेच आहे. आता फडणवीस परवा जामखेडला आले आणि ते म्हटले की धस आमदार. अरे धस ज्या विधानसभेमध्ये काम करतात तिथं भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे 2 लोक सुद्धा पंकजा मुंडेंच्या ताफ्यामध्ये आहेत. त्या 2 लोकांनी आपला राजकीय भविष्याचा वेध कसा घ्यायचा, त्यांनी काय समजायचं, अरे अरे पंकजा मुंडेंची पार्टी जर धसांना आमदार करणार असेल तर मग आम्ही का करतोय मदत, हा सुद्धा प्रश्न असेल ना. मुळात या समीकरणामुळे भारतीय जनता पार्टीने अशी गोची करून ठेवली आहे सगळी. मुळात त्यांचीच समीकरणं धुळीला मिसळलेली आहेत. आता त्यांना एक सोबत येईल तर 2 विरोधात जातील. हे सगळं तुम्ही करून घेतलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांनी त्यांच्यासाठी खड्डा खांदून ठेवलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचं वक्तव्य कसं काय करू शकतात की जे पंकजा मुंडेंच्या एकीला किंवा त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांमध्ये दुही पसरू शकतं. आणि देवेंद्र फडणवीस अंबेजोगाईच्या सभेमध्येही अनुपस्थित होते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बीड लोकसभेमध्ये वेगळ्या राजकारणाला दिशा देऊ शकतात. एकंदरीतच आपण पाहतोय की बीडमध्ये यंदाची निवडणूक सोपी नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचार सुरू आहे, पूर्वीची लोक आता दुसऱ्या पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळं बजरंग सोनवणेच्या बाबतीत ज्या पद्धतीनं भागवत तावरे म्हणत होते की आता ही लोकांना निवडणूक हाती घेतलेली आहे. अगदी थोडक्यामध्ये काय सांगाल तुम्ही, तुमचं काय या सगळ्या निवडणुकी संदर्भातला अनुमान आहे? नाही, आपल्या देशामधल्या तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे, जेव्हा निवडणूक जाती धर्माच्या नावावर येते किंवा मग जातीच्या नावावर मतं मागितली जातात, धर्माच्या नावावर मतं मागितली जातात, त्यावेळेस देशाची जी लोकशाही आहे ती धोक्यात असते.
अलीकडच्या काळामध्ये आंदोलनाचे काही कारणास्तव उभी राहिली आणि त्या आंदोलनामुळे जे काही वातावरण पेटलं महाराष्ट्रामधलं ते थेट निवडणुकीपर्यंत येऊन थांबलं. आता काही तज्ञांचं असंही म्हणलं की निवडणुकीच्या काळामध्ये पेटवले जाणीवपूर्वक. मात्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आंदोलनामध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची रास्त भूमिका आहे. कायदेशीर पद्धतीने प्रत्येक जणाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांचे हक्क अधिकार मागण्याचा अधिकार आहे. द्यायचे की नाही हा शासनाच्या इच्छाशक्तीचा भाग आहे. मात्र आंदोलनाच्या काळामध्ये ही निवडणुकीपर्यंत येऊन ठेपलेलं हे आंदोलन आहे. त्यामुळे जातीय समीकरण यामध्ये फार जोडलं जातं. जे प्रस्थापित लोक आहेत ते कुचकामी ठरलेत असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. कारण विस्थापितांचा जो उमेदवार आहे किंवा बजरंग सोनवणे असतील त्यांच्यासमोर आताच आमचे सहकारी तावरे साहेबांनी सांगितलं की इकडं मातबरांची फळी आहे. मात्र दुसरीकडं एक PA सुद्धा नसणारा माणूस एक गाडी घेऊन सध्या फिरतोय. निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. काही टेक्निकली मुद्दे जर सांगायचे झाले तर त्यांनी जर सगळे गोष्टी केल्या तर बजरंग सोनवणे हे आजच पराभूत झाले असं म्हणू शकता. मात्र त्याच्या उलट अशी भूमिका आहे लोकांची की प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सामान्य लोक उभं राहिलो. आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत आणि आम्ही कुठल्याही व्यक्तीला आता जुमानणार नाहीत. अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये पैसा या सगळ्या गोष्टी फार गौण आहेत. काहीच विषय नाही राहिला. पैसे म्हणजे कोट्यवधी रुपये असे धूळदानाचे पाण्यासारखे ओतले जातात. मात्र आता पैशाला लोक बळी पडणार नाहीत अशी चर्चा मोठ्या प्रमाणात. आम्ही ग्रामीण लेवलला जातो. पैसे 1 रुपया कोणाचे आम्ही घेणार नाहीत. आम्ही पारदर्शक निवडणुका करणार आहोत आणि जो माणूस ग्राउंड लेवलला काम करेल, जो हवेत नसतो, अशा व्यक्तींना निवडून देणार आहोत. अशा प्रकारची लोकांची प्रतिक्रिया. त्यामुळे आता निवडणूक ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित अशी निवडणूक आहे बीडमधली. महागाई, बेरोजगारी हे प्रामुख्यानं महाराष्ट्रातले मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. हे या ठिकाणी जाणवत आहेत का? मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची फळी आहे इथं. बिलकुल महागाई, बेरोजगारी हे आता शेतकरी बोलायला लागलाय महागाईवर. आम्हाला आम्ही जर पाहिलं 10 वर्षाच्या काळामध्ये तर शेतकऱ्यांना काही माहीत नसायचं कुठून येतं काय येतं. या सगळ्या आता टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं शेतकऱ्यांना माहीत झालंय आणि यांनीच ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात. मोदी 24 तास टीव्हीवर असतात, ते सांगतात आणि ते केलं नाही हे लोकांना लक्षात येतं. मोदी ज्या वेळेस सांगतात ना की मी हे करणार आहे पुढच्या 2024ला 22ला, ते त्यांनी केलेलं नसतं. मात्र ते पुन्हा येऊन भाषण करतात. मग लोक म्हणतात गेल्या वर्षी तुम्ही असं बोलला होतात, मग ते केलं नाही तुम्ही. मग लोक ऐकायला लागतात. टीव्ही 24 तास त्यांनी ठेवला, त्यांचा तोटा सुद्धा आहे. टीव्ही एकीकडे कॅप्चर केलेला आहे, मात्र दुसरीकडे ते 24 तास बोलत असताना काही गोष्टी केलेल्या नाही ते शेतकऱ्यांना सुद्धा माहीत होतं. आणि ते शेतकरी म्हणतात की तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाहीत, मग तुम्ही खोटं बोलताय आणि खोटं बोलत असल्यामुळे आता तुम्ही आम्हाला सोबत ठेवा नकोय, तुम्ही सत्तेत नकोय असं सुद्धा लोक म्हणतात. बेरोजगारी, महागाईचा विषय सोडू नका. ज्या नव्या नोकऱ्याचं सोडून द्या, ते रिक्त पद आहेत. आमच्याकडे एका कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडे 4 कार्यालय आहेत. शेतकऱ्यांची कामं होत नाहीत. तलाट्याकडे 3 कार्यालय आहेत. त्या कोपऱ्याला 1 कार्यालय, या कोपऱ्याला 1 कार्यालय, या कोपऱ्याला 3 कार्यालय एका तलाट्याकडे असतात. आमच्या शेतकऱ्यांची कामं होत नाहीत. ही दुर्दैवी परिस्थिती. जे नव्या नोकऱ्या भरायच्या नाहीत, रिक्त पद तरी भरा, कशाला आमिष दाखवता, अशी सगळी परिस्थिती जी प्रत्येक राज्यामध्ये आहेत आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा. लोक आता बोलायला लागलेत, जाहीर बोलायला लागलेत. या सगळ्या गोष्टींचा फटका प्रस्थापितांना नक्की बसणार आहे. आपण पाहतो एकंदरीतच या 4ही पत्रकारांचं असं म्हणणं होतं की सध्याची निवडणूक ही नक्कीच सोपी नाही आहे. अगोदर लोक बोलत नव्हती. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर लोक बोलताना पाहायला मिळतात आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही महत्त्वाचे नेते आहेत आणि दोघांनाही ही निवडणूक सोपी नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या सभा असतील, यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असतील, या बीडमध्ये होत आहेत. हे पाहता कुठंतरी आता या दोन्ही प्रस्थापित नेत्यांना ही निवडणूक जड जाणार आहे. कॅमेरामॅन अरविंद वारकेसह निलेश बुदावले, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.